सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा या गावात निर्माण झालेला पुतळा उभारणीवरून निर्माण झालेला तणाव आज तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे। खरं तर दोन्हीकडच्या बाजूने सामोपचाराने हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला होता। एके रात्री म्हणजे 1 एप्रिलच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खेलोबा देवस्थानच्या आवारात उभारल्यावरून हा तणाव निर्माण झाला, लाठीचार्ज झाला। त्यानंतर 3 दिवस उलटलेत, मात्र यातनं तोडगा निघू शकलेला नाही। आज असं ठरलं की जमिनीची मोजणी करायची आणि नेमकी जागा कोणाची आहे याचा फैसला करायचा। मात्र ज्यावेळेला जमिनीची मोजणी सुरू झाली त्यावेळेला पुन्हा एकदा दोन्ही समाज आमने सामने आले आणि पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला। आपण पाहूयात काय घडतंय। सोलापुरातल्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबामध्ये सलग 3 दिवस तणाव आहे। पुतळ्याच्या वादावरून अख्खं गाव धुमसतंय। खेलोबा देवस्थानच्या जागेवर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्यानं गावात तणाव आहे आणि राजकीय रंग सुद्धा चांगलेच उधळले जात आहेत। ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलाय ती जागा सरकारची असल्याचा दावा पुतळा उभारणाऱ्यानं केलाय, तर ती जागा खेलोबा संस्थांचीच आहे। पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेवर हलवावा अशी धनगर समाजाची मागणी आहे। त्यातच दुसऱ्या दिवशी मध्यरात्री प्रशासनाच्याकडून प्रत्यक्ष जागेची मोजणी करण्यात आली आणि त्याच वेळी आमदार अभिजित पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्याशीही चर्चा केली। मध्यरात्री झालेली चर्चा आणि शासनाची जागा मोजण्याचा अधिकार आमदारांना कुणी दिला असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला। द्वापार युगापासून आमचं मंदिर आहे, त्यामुळे या मोजणीला अर्थ नाही असा हाकेंचा दावा आहे। रात्री या तालुक्याचे आमदार रात्री अपरात्री येऊन या देवस्थानच्या जागेची मोजणी करतात। कुणी अधिकार दिला या आमदार महोदयांना? नोटीस काढली त्यांनी? आणि आमच्या तीर्थक्षेत्राची हजारो वर्षाची परंपरा ज्या देवस्थानाची त्या जागेची मोजणी तू करतो? कोण तू? अरे ज्यावेळी इंग्रज नव्हते, ज्यावेळी जमीन मोजली गेली नव्हती, ज्यावेळी रेकॉर्ड उपलब्ध नव्हतं, तेव्हापासून या गावाची ओळख खेळोबा अंजनगाव आहे। आणि तुम्ही आमचं नामोनिशान मिटवायला चाललाय आमदार राव, आमची मतं घेऊन। हा शहाणपणा अजिबात चालणार नाही। छत्रपती शिवरायांचा पुतळा सन्मानानं पावित्र्य राखून योग्य ठिकाणी शासनानं स्थलांतरित करावा। एकीकडे खेलोबाचं मंदिर द्वापार युगापासून असल्याचा धनगर समाजाचा दावा आहे, तर दुसरीकडे देवस्थाननंच गावात 20 गुंठे जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केलाय। खेलोबा अंजनगावात पुतळ्यावरून तणाव असतानाच शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शिवभक्तांनी हार आणला। तो हार पुतळ्याला घातला जात असताना गावानं एकोप्यानं शिवाजी महाराजांचा जय जयकार सुद्धा केला। शिवपुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही अभिवादन करतो, मात्र सरकारनं पावित्र्य राखून सन्मानपूर्वक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतर करावं अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे। गाव आमचं, गावाचं नाव आमच्या देवाचं। हजारो वर्ष आम्ही इथं राहतोय, आदिम आम्ही इथले, आदिवासी आम्ही इथले, तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवताय। प्रवेशद्वारावर पुतळा बसवून आमच्या मंदिरामध्ये परवा दिवशी सभागृहात दगडांचा खच पडला होता। आमच्या मंदिराचं पावित्र्य, आमच्या मंदिराची विटंबना करण्याचं काम ही लोक करतायत। रात्री काय घटना घडली? रात्री एका महिला भगिनीला आमच्यामध्ये सोडून जसं चिखला गावामध्ये जी मोडस ऑपरेंडिटी होती तीच मोडस ऑपरेंडिटी आज या अंजन गावामध्ये त्यांनी केली। पण आम्ही सगळी देवाची भक्त मंडळी आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तुम्हाला काही गुप्तचर विभाग वगैरे काय आहे की नाही, डिपार्टमेंट वगैरे आहे की नाही? परंतु इकडं एवढी दुर्दैवी घटना घडली होती की आपलेच बांधव 8 जणांचा इकडं अपघातामध्ये मृत्यू झाला आणि 5-7 जण हॉस्पिटलला कलावती हॉस्पिटलला ऍडमिट आहेत। त्यामुळं इकडंच दुःखाचं खूप मोठं डोंगर गावावरती कोसळून आम्ही इकडं आलो होतो। मी त्याची संध्याकाळी माहिती घेतो व्यवस्थित, परंतु माझं सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेनं घ्या। आपण बसून त्याच्यावरती काय विषय आहे त्याच्यावरती तोडगा नक्की काढू, कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असा काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे। या गावामध्ये जागेच्या मोजणीसाठी बैठका सुरू आहेत आणि जागेच्या मोजणीनंतरच अंतिम निर्णय होणार आहे।
मात्र या मोजणीला धनगर नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा ठाम विरोध आहे. प्रत्यक्ष मोजणीला सरकारी अधिकारी पोहोचले त्यावेळेला धनगर समाजाचे नेते आणि स्थानिक मराठा नेते एकमेकांच्या अंगावर धावून आले. तसंच शासकीय मोजणीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही झाला. अंजनगाव खेलोबा येथे सलग तिसऱ्या दिवशी खरं तर तणावाची परिस्थिती आहे. आज सकाळपासून तणाव होता, मात्र दुपारनंतर मोहोळचे जे माजी आमदार आहेत राजन पाटील खरं तर यांनी तोडग्याची भूमिका घेतली. दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली. त्यानुसार मोजणी करून जागेचा अंतिम निर्णय करण्याचं ठरलं गेलं. त्यानुसार खरं तर मोजणी देखील सुरू झाली. मात्र याच मोजणीला लक्ष्मण हाके यांनी विरोध केला. त्यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनी देखील विरोध केला. त्यामुळे मोजणी ही थांबली गेली. यानंतर आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी असतील, प्रांताधिकारी असतील, हे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांशी चर्चा करतात. या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट घडली गेली की आज दिवसभरामध्ये जे काही इथे पुतळा बसवणारे जे काही पदाधिकारी होते त्यांचे पोलिसांनी जबाब घेतलेत, इन कॅमेरा जबाब घेतलेत की जर देवस्थानची जागा असेल तर पुतळा स्थलांतर करण्याची त्यांनी तयारी दाखवली. त्यामुळे आजचा दिवस जो आहे अंजनगावातला तो वेगवेगळ्या परिस्थितींशी झगडून आलेला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये एक महत्वाची भूमिका जी येते ती दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींकडून चर्चेत मान्यता दिली जाते, मात्र प्रत्यक्ष मोजणीला विरोध होतोय. त्यामुळे अंजनगाव हे तणावात राहणार की तणाव मुक्त होणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, माढा, पंढरपूर.